वणी येथील ग्रामीण रुग्णालयात मुदतबाह्य झालेल्या औषधांसोबत मुदत न संपलेली औषधेही जाळण्याचा गंभीर प्रकार उघडकीस झाला होता। त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। लोकशास्त्र न्यूजने या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले होते। मात्र ही चौकशी वरवरची असल्याचे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीच्या पाहणीत समोर आलं आहे। दिनांक 5 ऑगस्ट रोजी वणी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य औषधे उघड्यावर जाळून त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार घडला होता। याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उपसंचालक विभागाकडून सहाय्यक संचालक डॉक्टर योगेश चित्ते व जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांच्यासह एक चौकशी समिती वणीत दाखल झाली। त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। ही चौकशी समिती परत गेल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली। त्यावेळी त्यांना अनेक अर्धवट जळालेली औषधे आढळली। त्यांची तपासणी केली असता त्यातील काही औषधांची मुदत संपलेली नव्हती असे आढळून आले। याबाबत पुन्हा चौकशी समितीला बोलवून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला। या घटनेमुळे रुग्णालयाच्या प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सर्व औषधांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करू, कुणालाही पाठीशी घालणार नाही असे चौकशी समितीने सांगितले असले तरी ही कारवाई केवळ वरवरची असल्याचा आरोप होत आहे। रुग्णालयातील औषधांच्या विल्हेवाटीबाबतची ही गंभीर चूक आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। या प्रकरणी दोषींवर कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। या प्रकारच्या गंभीर अनियमिततेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जिल्हा स्तरावर चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। चौकशी समितीने आज त्या संबंधित जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा जबाब घेतलेला आहे आणि त्या कोविड काळातले जे काही औषध होते आणि जे काही लाईन लिस्ट आहे इथले जे काही फार्मसी ऑफिसर आहेत त्यांच्याकडून आम्ही घेणार आहोत आणि संबंधित जे काही जबाबदार असतील त्यांच्यावरती चौकशीचे जो काही अहवाल आहे त्याच्यावर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल। जाळले कोणी ते औषध ते आता चौकशी नंतरच ते सांगते। ते औषध नक्की कोविड काळात देत होते असं कसं होतं? त्याचं गोळ्या दुसऱ्या म्हणजे ज्या मेडिसिन होते ना तिथं नसा वेगळंच होतं। आता आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली तर त्या ठिकाणी सगळं जळालेलं होतं। त्याच्यामुळे लोकांचे जे काही इथले जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे जे काही जबाब आहेत त्याच्यावरून आम्ही ते निष्कर्ष काढणार। मग कोविड जाऊन आता 2 वर्ष होत आलेत जवळपास, मग आता जाळण्याचं कारण काय? त्याबाबत वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून आम्ही जबाब घेतलेला आहे। त्यांनी काय सांगितलं ना चौकशी अहवाल जेव्हा आहे त्या चौकशी अहवालावर त्याच्यावरून सांगता येईल तुम्हाला। हलगर्जीपणा कसा होऊ शकतो समजा आता कसं माहिती आहे का? औषधं जाणं ही खूप मोठी गंभीर बाब आहे। योग्य जे काही संबंधित आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल। इव्हन माननीय जिल्हा शल्य शिक्षक यांनी आदेश दिलेले आहेत जे काही संबंधित जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई याची काही चौकशी समिती स्थापन झाली आहे? हो हो। किती लोकांची चौकशी? 3 लोकांची चौकशी समिती स्थापन केलेली आहे। त्यांच्या कमिटीत कोण कोण? कमिटीत मी स्वतः निवासी वैद्यकीय अधिकारी आहे, जिल्ह्याचे चीफ फार्मसी ऑफिसर आहेत आणि एक क्लर्क आहे। याच्यामध्ये जर कालचा प्रकार घडला इथे जे फार्मासिस्ट आहेत त्यांना माहिती होती का गोष्ट त्या औषधाची जाळ? त्याबाबत त्यांच्याकडून सगळा जबाब घेतलेला आहे। त्यांनी काय उत्तर दिलं? ते चौकशी अहवाल होईल त्याच्यानंतर त्याबाबत सगळं तुम्हाला कळवलं जाईल। लोकशास्त्र न्यूजसाठी वणी प्रतिनिधी धनेश्वर जाधव।